गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसचा अन्यायाविरोधातला आवाज क्षीण झालाय का असा प्रश्न आतापर्यंत समोर येत होता। मात्र आज उपाध्यक्ष राहुल गांधी एका आगळ्यावेगळ्या आक्रमक अवतारामध्ये लोकसभेत पाहायला मिळाले। देशातील जातीय दंग्यांविरोधात काँग्रेसने आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकसभा अध्यक्षांनी त्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न केला असता काँग्रेस खासदारांनी जोरदार गोंधळ घातला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्षांविरोधात राहुल गांधींनी आवाज उठवला। यावेळी वेलमध्ये जाऊन राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांशी बातचीत केली। देशात कोणाचाही आवाज ऐकला जात नाही, देशात एक हाती सत्ता राबवली जाते, विरोधकांचा आवाज दाबण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो असा आरोप यावेळी राहुल गांधींनी केला। त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने राहुल गांधींनी पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचंही आता पाहायला मिळतंय। तर सभात्याग केल्यानंतर राहुल गांधींनी बाहेर आल्यावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। I mean, it's completely one-sided partiality. So that's what we're raising. What do you want? No, I've raised my voice many times before in Parliament. But I mean, look, we are not being allowed to speak in Parliament. We are asking for discussion. Right? There is one second. There is a mentality in the government that discussion is not acceptable. Everybody feels it. Their party feels it. We feel it. Everybody. There is a mood in Parliament that only one man's voice counts for anything in this country. आणि याच संदर्भात बोलतात शिवसेना नेते संजय राऊत। आपण पाहूया ते काय म्हणतात। हाँ, मेजॉरिटी है। देश की जनता ने नरेंद्र मोदी को पूरा बहुमत दिया है, जो कांग्रेस पार्टी को 30 साल में नहीं मिला है। अगर देश की जनता ने नरेंद्र मोदी सरकार को पूरा बहुमत दिया है तो उनकी आवाज देश सुनेगा और सुनता रहेगा। पक्षपात के आरोप भी लगे। नहीं, पक्षपात के आरोप करना हास्यास्पद है कांग्रेस पार्टी की तरफ से। 10 साल में आपने क्या किया? यही किया ना। ओके। कौस्तुभ पलटणकर आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। कौस्तुभ, राहुल गांधींचा आक्रमकपणा आज पाहायला मिळालेला आहे, काय म्हणणं होतं बाहेर आल्यानंतर राहुल गांधींचं? आज राहुल गांधींचा जे रूप, जो आवेश लोकसभेत बघायला मिळाला, सगळ्यांनाच धक्का बसला। कारण पहिल्यांदाच अशा पद्धतीने राहुल गांधी सभागृहात आक्रमक होताना बघायला मिळाले। सांप्रदायिक हिंसेवर चर्चा करून आणण्याची त्यांची मागणी होती, प्रश्नोत्तराचा तास रद्द करून, आणि या मागणीसाठी राहुल गांधी आक्रमक झाले होते। आजच सकाळी त्यांनी काँग्रेसच्या खासदारांना, राज्यसभेतल्या खासदारांना सूचना केल्या होत्या की राज्यसभेत काँग्रेस खासदारांनी आक्रमक व्हावं, आणि लोकसभेत आज स्वतः राहुल गांधींनी काँग्रेसच्या खासदारांचं नेतृत्व केलं। बाहेर येऊन सुद्धा राहुल गांधींनी सरकारवर टीका केली आहे। राहुल गांधींचं म्हणणं होतं की सरकार विरोधकांचा आणि सामान्य जनतेचा कोणाचाच आवाज ऐकत नाहीये। ज्या पद्धतीचा अन्याय सामान्य आणि अल्पसंख्याकांवर होतोय देशामध्ये, त्याची कुठे सरकार दरबारी सुनवाई नाही, असा आरोप राहुल गांधींनी केलाय प्राजक्ता। कौस्तुभ, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।